कार्यक्रमामध्ये आज जो आपण माहितीचा विषय निवडलेला आहे तो आहे स्त्रीचं आरोग्य. आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्य धनसंपदा, आपलं आरोग्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे आणि म्हणून आपल्या या आरोग्याविषयी आपण काय गोष्टी करायला पाहिजेत, काय गोष्टी नाही करायला पाहिजेत, याची माहिती देण्यासाठी आपल्या पाथरी शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर चौधरी मॅडम मुद्दाहून आवर्जून आपण त्यांना या ठिकाणी आज पाचारण केलेलं आहे. मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्यांनी विद्यालयाच्या विनंतीला मान दिला आणि त्यांच्या अत्यंत बिझी शेड्यूल मध्ये त्या इथे उपस्थित झालेले आहेत आणि तुम्हाला आरोग्यविषयक मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे की ओपन मध्ये आपण बसलेलो आहोत आणि मग शेवटपर्यंत अनेकदा आवाज जात नाही आणि आपण जर आपण चर्चा केली बडबड केली लक्ष नाही दिलं तर मग काय माहिती तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला व्यवस्थित मिळणार नाही. म्हणून सर्वांनी लक्षपूर्वक किती ऐकायचे आणि ही माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला पण एक शंका वाटते. तुम्ही प्रत्यक्ष मॅडम माहिती घेऊ शकता. मी आहे इकडे मागे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंतर्गत 45 दिवसाचा जो अविरत कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळेमध्ये योजलेला आहे. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे आरोग्यविषयक माहिती या सदरात आज आपल्या कैलासवासी सगो नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवंद्रा तालुका पाथरी जिल्हा परभणी या प्रशालेमध्ये आपण महिलांच्या संदर्भात असलेली एक महत्त्वाची जे घटक आहे, पैलू आहे, ते म्हणजे महिलांची मासिक पाळी, समस्या आणि समाधान या विषयावर आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींना माहिती मिळावी म्हणून मुख्य मार्गदर्शिका म्हणून आपल्या विद्यालयात बोलवलेले आहेत डॉक्टर मंजुषा चौधरी मॅडमचं जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री BR होगे सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी त्यांना मी विनंती करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अनुराध काळे सर हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यासाठी त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख माननीय भिसे सर हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करावं. त्याचबरोबर परीक्षा विभागाचे प्रमुख पिंपळगावकर सर हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी विशेष असे प्रयत्न करणाऱ्या माननीय सौ सीमा मॅडम यांचं सुद्धा टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शिका डॉक्टर मंजुषा चौधरी मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी सीमा मॅडम यांना विनंती करतो की विद्यालयाच्या वतीने त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर सीमा मॅडम यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी आमच्या संजना तोडकेला विनंती करतो. सीमा मॅडमचं स्वागत करा. त्याचबरोबर या विद्यालयाचे जे सर्व उपस्थित आहेत प्रमुख अतिथी यांचं शब्दशुनाने मी स्वागत करतो आणि माननीय होगे सरांना विनंती करतो की एक अध्यक्ष समारोप मॅडमच्या मार्गदर्शनाच्या पूर्वीच करूया.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे 45 दिवसाचं अभियान आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून महिलांच्या समस्या, महिलांच्या अडीअडचणी, महिलांचं आरोग्य, या भारत देशाची निम्मी लोकसंख्या ही महिला आहे आणि मग या भारत देशाची प्रगती जलद गतीनं घडून आणायची असेल तर या देशामध्ये पुरुषाबरोबरच स्त्रियांची सुद्धा प्रगती झाली पाहिजे, उन्नती झाली पाहिजे। आणि ही प्रगती उन्नती होण्यासाठी पहिल्यांदा स्त्रिया या देशामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुदृढ असल्या पाहिजेत। आणि म्हणून स्त्रियांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत हा आरोग्यविषयक अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मुलींच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या अशा प्रकारच्या उपाययोजना या संदर्भात आपल्या मातृ शहरातील डॉक्टर चौधरी मॅडम हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। अतिशय शांततेनं आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं। अतिशय मौल्यवान अशा प्रकारचे विचार ते आपल्याला सांगणार आहे। मुली लाजतात, काही आपल्या समस्या, काही अडीअडचणी सांगत नाहीयेत आणि म्हणून त्याच्यातून अशा प्रकारचे दीर्घ प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते आणि म्हणून मोकळ्या मनाने मॅडमशी सुसंवाद आपल्याला साधायचा आहे। मार्गदर्शन तर त्या करतीलच, पण मार्गदर्शन संपल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे काही शंका कुशंका ज्या असतील, अडीअडचणी असतील, त्या मॅडमशी सुसंवाद साधून आपण त्या दूर करायच्या। तर असा हा छोटासा कार्यक्रम आपल्या कैलासवासी सगो माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज पार पडत आहे आणि खरोखरच सर्व मुलींनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे। आणि मॅडमला सुद्धा अशी विनंती करतो की आमच्या मुलींना, आमच्या या भगिनींना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन ते करतील आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत, संकोच, कुठल्या प्रकारची मनामध्ये शंका न बाळगता मन मोकळ्यापणाने मॅडमला या ठिकाणी विचारायचं आहे। आणि अशा प्रकारे आपला पाथरी तालुक्यातून आपल्या कैलासवासी सगो नकाते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान जे 45 दिवसाचं राबवण्यात येत आहे त्यामध्ये पहिला क्रमांक पटकावण्यासाठी सर्व प्रकारचे आपल्या टीमने प्रयत्न करायचे आणि तुम्ही सुद्धा त्यांना सर्वांनी सहकार्य करायचं आहे। तर यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मंजुषा चौधरी मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलींना आरोग्याविषयी बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन करावं। चौधरी मॅडम। माझा आवाज पोहोचतोय ना सगळ्यांना? धन्यवाद सर।
आज मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आपल्या शाळेमध्ये हा जो कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मला मुद्दाम आमंत्रित केलं, त्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेचा सगळा शिक्षक वृंद तसेच सौ सीमा मॅडम यांचे मनापासून आभार मानते की इतका सुंदर कार्यक्रम आणि इतक्या छान संख्येने मुली इथे उपस्थित आहेत. म्हणजे मला बोलायला पण छान वाटेल की तुम्ही इतक्या जास्त मुली असतील तितकं मला बोलायला छान वाटेल की इतक्या जणींना आपलं नॉलेज पोहोचणार आहे किंवा माहिती आपण देणार आहे. जितक्या जास्त मुलींपर्यंत मी पोहोचेल तितकं मला छान वाटेल, कारण माहिती आहे. आता आपण अभियान कोणतं आहे की माझी शाळा सुंदर शाळा, कोणतं अभियान आहे? मग शाळा सुंदर असेल तर असायला पाहिजे ना आपली. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? मुली पण सुंदर पाहिजे की नाही? मग फक्त चेहऱ्याची सुंदरता म्हणजे सुंदर आहे का? तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही छान दिसणार, बरोबर आहे? म्हणजे आपल्याला अभियान जर हे सक्सेस करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? आपलं आरोग्य छान ठेवावं लागेल. आपण आरोग्यदायी असेल, आपली प्रकृती जर चांगली असेल तर आपल्या चेहऱ्यावर ते दिसतं, बरोबर आहे? तुम्ही बोलणार आहात माझ्याशी, मुली संवाद साधायचा आपल्याला, फक्त भाषण नाही ठोकायचं मला. तर सुंदर दिसण्यासाठी काय पाहिजे? पहिले आरोग्य चांगलं पाहिजे आणि आरोग्य चांगलं असायसाठी काय पाहिजे? आपल्याला माहिती पाहिजे की आपण कसं राहायचं, काय करायचं, काय करायला पाहिजे किंवा आपल्यामध्ये काय बदल होत आहेत. हे सगळ्यांना ऐकू येते ना? तर यासाठी आपण सुरुवातीपासून बघतो की आपलं वय कसं बदलत जातं. सुरुवातीला बालवयात असतो आपण, नंतर कुमार वयात असतो, मग तारुण्य, मग प्रौढावस्था, मग वार्धक्य, अशा आपल्या अवस्था बदलत जातात वयाच्या. आणि त्या Thank you.